नमस्कार येवकार. ह्या व्हिडिओन आयज आम्ही 1 GPIOचे हे वेगवेगळे जे ब्लॉक असतात ते समजून घेऊया. लेट्स अंडरस्टँड हाऊ दे आर सिमिलर ऑर डिफरंट दॅन द रेग्युलर जे आमचे स्क्रॅचाचे ब्लॉक असतात ते कंपॅरिझन करून पळोवया. मागीर 1 GPIOचे आणि आमच्या रेग्युलर स्क्रॅचाचे परफॉर्मन्स कसे असतात ते पळोवया. आणि ताजे शिवाय बारीक गोष्टी ज्यो कितें आसात 1 GPIOच्यो त्यो समजून घेऊया, सो दॅट यू कॅन इफेक्टिवली यूज 1 GPIO फॉर डिव्हायसेस विच कॅनॉट बी कंट्रोल थ्रू द रेग्युलर स्क्रॅच. सगळ्यात पहिले आम्ही 1 GPIOचे हे जे ब्लॉक असतात हे आम्ही समजून घेऊया. द व्हेरी फर्स्ट ब्लॉक इज रिमोट IP ऍड्रेस. हो ब्लॉक वापरून आमच्यानी आमचो रास्पबेरी पाय ज्या वायफाय नेटवर्काचेर कनेक्टेड आसा त्या नेटवर्काचेर जर आनीक दुसरे जर रास्पबेरी पाय आसात जाल्यार तांची हांगासर IP ऍड्रेसां घालून त्या दुसऱ्या रास्पबेरी पायंक जे सेन्सर एक्च्युएटर जे कनेक्ट केल्ले आसात ते आमच्यानी हांगाच्यान कंट्रोल करूं येता. म्हणल्यार सद्याक आमकां गरज ना, कित्याक आमच्या ऑटो फायर इंजिनान आमी डायरेक्टली सगळे सेन्सर एक्च्युएटर आमच्या ह्याच रास्पबेरी पाय कनेक्ट करतले. म्हणटच आमकां ह्या ब्लॉकाची सद्याक गरज ना, म्हणटच हो आमी टेम्पररी इग्नोर करूं येता. सेकंड ब्लॉक जो आसा, दिस इज अ राइट डिजिटल पिन. राइट शब्दाचो अर्थ इज सिमिलर टू द आउटपुट शब्द. तुमकां जर उगडास आसा ट्रेडिशनल स्क्रॅच ब्लॉकांनी आउटपुट आनी इनपुट असता, सो राइट इज सिमिलर टू आउटपुट. आणि मागीर इनपुट ब्लॉकाचे कितें, इनपुटा खातीर हांगासर तशे रीड ब्लॉक आसा, तो आमी फुडें वचून पळोवया. सद्याक लेट्स अंडरस्टँड दिस राइट डिजिटल पिन ब्लॉक. सो दिस इज सिमिलर टू द सेट आउटपुट ब्लॉक दॅट यू आर फेमिलियर विथ. म्हणटच हांगासर कितें आसा, आमचे कडेन दोन ड्रॉप डावन आसा. हो सगळ्यात पयलो ड्रॉप डावन जर आमी पळयलो जाल्यार हांगासर सगळ्यो GPIO पिनी आसात फ्रॉम 2 to 27. यू विल नोटीस की असले ड्रॉप डावन हांगासर बाकीच्या ब्लॉकांकूय दिसतात. म्हणटच हे जे 4 नंबर लायिल्ले लायट ब्लू कलरचे जे ड्रॉप डावन हांगासर दिसतात बाकीच्या ब्लॉकांनी, ऑल ऑफ दीज आर रिफरिंग टू द GPIO पिन्स, जस्ट लाईक व्हॉट वी आर सीइंग हियर. ताजे शिवाय दुसरो जो ड्रॉप डावन आसा दॅट इज शोईंग अस 0 आणि 1. पण रेग्युलर स्क्रॅचाच्या सेट आउटपुट ब्लॉकान जर आमी पळयले जाल्यार थंय असो 0, 1 काय नाशिल्लो. थंय कितें आशिल्ले, थंय हाय आणि लो आशिल्ले. आता ह्या ड्रॉप डावनान 0चो अर्थ जावन आसा लो आणि 1चो अर्थ जावन आसा हाय. सो दिस इज सेम एज द लो अँड हाय दॅट वी सॉ इन द रेग्युलर स्क्रॅच ब्लॉक, जस्ट दॅट इन्स्टेड ऑफ युजिंग द वर्ड्स लो अँड हाय वी आर गोइंग टू बी युजिंग नंबर्स 0 and 1. सो 0 इज लो, 1 इज हाय. असो जालो हो आमचो सेट डिजिटल आउटपुटाचो इक्वलंट ब्लॉक इन 1 GPIO. वो काढून दवरया सायडीक. नेक्स्ट ब्लॉक आसा तो एक स्पेशल ब्लॉक आसा अँड दॅट इज राइट PWM. PWM is a very interesting concept in electronics. The full form of PWM is pulse width modulation. तुम्ही गुगल मारून पळोवचे what is PWM. It is a very interesting concept. हो आम्ही आमचो DC मोटर जो असता, बीट इन योर रोबोकाराच्या व्हिलांनी DC मोटर असता, दुसरो तुमचो सबमर्सिबल पंप असता तो DC मोटर असता. तसो तुम्ही प्रॉपेलर ना तर फॅनाची ब्लेडी लावून जर एक फॅन केलो DC मोटर लावून, हांची सगळ्यांची स्पीड कंट्रोल करपा खातीर हो ब्लॉक आमकां उपयोगी पडटलो. सगळ्यात पयलीं तर आमी खंयचे GPIO पिनी वयल्यान त्या DC मोटराची स्पीड कंट्रोल करतात ती आमकां हांगा सिलेक्ट करची पडटली. आणि मागीर त्या DC मोटराक कितले टक्के पावर दिवचो हे आमी हांगा स्पेसिफाय करचे पडटले. आमी जर हांगासर 100% घालो हाचो अर्थ की आमी रेग्युलर स्क्रॅचान जशें सेट आउटपुट पर्टिक्युलर पिन हाय म्हणी टू टर्न ऑन अ DC मोटर आनी तो फुल स्पीडीर धांव, तसो जर आमकां इफेक्ट जाय जाल्यार आमी हांगासर 100 म्हणपाचे. दॅट इज 100% म्हणजे फुल पावर टू द DC मोटर. आमकां जर ताजो पावर कमी केल्लो जाय देन वी कॅन स्पेसिफाय अ रेंज फ्रॉम 0 to 100%. आमकां जर ताका 50%च पावर दिल्लो जाय जाल्यार आमी कितें करतले, वी रायट हियर 50%. दिस इज गिविंग इट ओनली हाफ द पावर सप्लाय. अशें करून तुमच्यांनी तुमच्या DC मोटरांची स्पीड कंट्रोल करूं येता. सो अकॉर्डिंगली तुमच्यांनी तुमच्या रोबोकाराची स्पीड कंट्रोल करूं येता, तो टर्न कसो जातलो तें कंट्रोल करूं येता. तशीच तुमच्यांनी सबमर्सिबल वॉटर पंपाची स्पीड कंट्रोल करूं येता, जी अजून मेरेन आमच्यांनी फक्त ऑन आनी ऑफ करूं येताली. आता आमच्यांनी ताची स्पीड वेरी करून वी कॅन मेक द वॉटर फाउंटन ना तर वॉटर जेट, वी कॅन मेक इट डान्स एट डिफरंट हाइट्स. सो दिस इज अ व्हेरी युजफुल ब्लॉक फॉर आवर प्रोजेक्ट्स. आणि हो आमी आमच्या डुअल DC मोटराच्या व्हिडिओन पळोवचो. नेक्स्ट ब्लॉकाक या. नेक्स्ट ब्लॉकय तसोच स्पेशल ब्लॉक. इट इज सेइंग टोन. कोणाचो टोन गाय,
इफ यू रिकलेक्ट बजराचो जो व्हिडिओ आशिल्लो तातूंत हांवें तुमकां एक्टिव्ह बजरा शिवाय एक पॅसिव्ह बजराचे एक दर्शन दिल्लें. एक्टिव्ह बजर एकूच साउंड करता, पण पॅसिव्ह बजराची जर आमी ताका वोल्टेज दिता ती जर हो ब्लॉक वापरून आमी कंट्रोल केलो जाल्यार तातूंतसून आमच्यांनी वेगवेगळे साउंड काडूं येता. हें करपा खातीर आमकां हांगासर आमी ज्या पॅसिव्ह बजराक जीपीआय पिन लायतली ती स्पेसिफाय करची पडटली. ताजे फुडें आमच्यांनी हांगासर आमच्या पॅसिव्ह बजरांतल्यान कसलो आवाज आयिल्लो जाय ताची हांगासर पिच सेट करूं येता आनी तो कितलो वेळ आमकां आयिल्लो जाय ताचें ड्युरेशन हांगासर मिली सेकंदांनी करूं येता. हाची फुल समजणी मेळपा खातीर तुमी आमचो पॅसिव्ह बजराचो जो व्हिडिओ आसा तो पळोवन घेवचो. नेक्स्ट ब्लॉकाक या. व्हेरी इम्पॉर्टंट ब्लॉक. हो ब्लॉक वापरून आमच्यांनी मायक्रो सर्वो जो असता ताजे वरसून कंट्रोल रोटेशन करूं येता, विच इज नॉट पॉसिबल इन रेग्युलर डीसी मोटर. हांगासरूय तशीच आमी आमच्या सर्वो मोटराक जी जीपीआय पिन कनेक्ट करता ती इंडिकेट करपाची आनी आमचो सर्वो मोटर कितल्या डिग्रींतल्यानी टर्न जावपा जाय तें आमच्यांनी हांगासर इंडिकेट करूं येता. फ्रॉम 0 डिग्रीज अप टू 180 डिग्रीज. सो 0 to 180 मदीं आमकां जे कितें रोटेशन जाय आमच्या सर्वो मोटराचे ते हांगा स्पेसिफाय केलें जाल्यार हो ब्लॉक वापरून आमच्यांनी ताजें रोटेशन तशें कंट्रोल करूं येता. टू अंडरस्टँड दीस बेटर तुमी आमचो टवर प्रो SG90 चो मायक्रो सर्वो व्हिडिओ जो आसा तो पळोवन घेवचो. लेट्स गो टू द नेक्स्ट ब्लॉक. रीड डिजिटल पिन. पयलीं सांगलां तशें रीड इज अनदर वर्ड फॉर इनपुट. म्हणटच हो ब्लॉक वापरून आमच्यांनी आमची जी इनपुट पिनी आसात ज्यो आमी हांगा डिफायन करतल्या तांची स्टेट डिटरमाइन करूं येता. सो 0 इंडिकेट्स की सद्याक ही जी 4 नंबरची जी जीपीआय पिन आसा ताजी स्टेट 0 आसा. 0 इज लो आनी ताजी स्टेट जर हाय जाली आनी हो ब्लॉक जर आमी क्लिक केलो और आमच्या प्रोग्रामान वापरलो जाल्यार इट विल रिटर्न अ व्हॅल्यू ऑफ 1. सो 1 इज फॉर हाय आनी 0 इज फॉर लो. हो कसो वापरचो तो आमी फुडें पळोवन घेवया. सद्याक आमी लास्ट ब्लॉकाक या आनी तो जावन आसा अनदर interesting block and a special one that is read sonar. हो ब्लॉक आमी आमचो अल्ट्रासोनिक डिस्टन्स सेन्सर जो असता ताजे वांगडा यूज करतले. पहिल्या ड्रॉप डाउनान आमी ताजो ट्रिगर जीपीआय पिन सेट करता आनी दुसरो ड्रॉप डाउन आमकां ताजो एको जो असता तो रिसीव करपा खातीर जी आमी जीपीआय पिन वापरता ती सेट करपा दिता. हाचे बद्दल तुमी आमचो अल्ट्रासोनिक डिस्टन्स सेन्सरचो व्हिडिओ पळोवचो सो दॅट यू कॅन अंडरस्टँड दिस बेटर. With this, we are done with the introduction to the 1 GPIO blocks. आमच्या रेग्युलर जीपीआय ब्लॉकांतले वेन हेड ब्लॉक आणि लॉजिक ब्लॉक आमकां हांगासर दिसना म्हणून आय एक्सप्लेन टू यू की हो जो रीड डिजिटल पिन ब्लॉक जो आहा तो वापरून आमच्यांनी हे दोनूय कशे करूं येता ते. आता वेन हेड ब्लॉकाचे काम कितें आसता टू कंटिन्युअसली चेक की खंयची पिन हाय ना तर लो जर जाल्ली आसा जाल्यार तें चेक करपाचें वेन हेड ब्लॉकाचें काम आसता. ते आमी विदाउट वेन हेड ब्लॉक कशे करूं येता तें करपा खातीर आमकां सगळ्यान पयलो एक ग्रीन फ्लॅग वेन हेड ब्लॉक घेवचो पडटलो विच इंडिकेट्स वेन प्रोग्राम स्टार्ट्स आनी ताजे खाला एक फॉरएवर लूप घालया आनी ताजे भितर मागीर एक इफ देन एल्स नाल्यार जस्ट इफ देन सुद्दां घालूं येता आमच्यांनी. इफ देन एल्स घालया. लेट्स गो टू द ऑपरेटर्स सेक्शन आनी थंयच्यान आमी हो जो आसा इक्वल टू लॉजिक ऑपरेटर ब्लॉक जो आहा तो घेवया आनी तातून हो जो रीड डिजिटल पिन ब्लॉक आहा तो घालया आनी आता 1 जीपीआय हांवें एक्सप्लेन केलें तशें तुमकां लो इज 0 अँड हाय इज 1. म्हणटच आमी हांगासर जर असो 1 घालो जाल्यार आता हो आमचो जीपीआयओचो जो लॉजिक ब्लॉक आसता तो जालो. Which pin it is going to check? It is going to check for whatever pin that you have selected here from the drop down. हांगा आमी 4 नंबरची पिन सिलेक्ट केल्ली आसा. म्हणटच हो आता लॉजिक ब्लॉक कितें करता हो 4 नंबरचे जीपीआय पिनीची स्टेट चेक करता की वेदर इट इज इक्वल टू 1. 1 म्हणजे कितें 1 म्हणजे हाय. म्हणटच हो ब्लॉक जालो आमचो जीपीआयचो लॉजिक ब्लॉक जो आशिल्लो तो आनी तो काडून जर आमी हांगासर या आमच्या इफ ब्लॉकान घालता जाल्यार आता आमच्यांनी कंटिन्युअसली ही 4 नंबरची पिन जी आहा ताजी आमच्यांनी स्टेट चेक करूं येता आनी ही 4 नंबरची पिन जर हाय आसा जाल्यार आमकां जे कितें कार्य करपा जाय वॉट एवर थिंग्स वी वॉन्ट टू डू विच एक्च्युएटर्स वी वॉन्ट टू टर्न ऑन की एलईडी चालू करपा जाय जे कितें करपा जाय ते आमच्यांनी हांगा बरोवचें आनी ती जर लो आसा जाल्यार आमकां कितें केल्लें जाय तें आमी ब्लॉक हांगासर एल्स भागान घाले जाल्यार हो आमचो इक्वलंट टू जीपीआयचो वेन हेड ब्लॉक असो जाता. इल्लें एक्स्ट्रा काम आसा
आमचो वेन हेड ब्लॉक सिंगल ब्लॉक ही सगळी कामां करी. आमकां हांगासर ग्रीन फ्लॅग घालचो पडटा, एक फॉरएवर घालचो पडटा टू कंटिन्युअसली चॅक. ताजे उपरांत आमकां एक इफ ब्लॉक घालचो पडटा. इफ ब्लॉकान आमकां हो एक लॉजिक इक्वल टू ब्लॉक घालचो पडटा आनी ताजे भितर मागीर रीड डिजिटल पिन ब्लॉक घालून आमकां ती पिनीची स्टेट चॅक करची पडटा. इल्लेशें एक्स्ट्रा काम म्हणल्यार एकदां हातार आयलें की यू विल रियलायज इट्स नो बिग डील अँड यू विल मॅनेज इट. एक नोट करात, तुम्ही जर रेग्युलर जीपीआयचो वेन हेड ब्लॉक वापरून जर कोडिंग केला जाल्यार तुमकां खबर आसतली इट डज नॉट वेट फॉर द प्रोग्राम टू स्टार्ट. तो आमी कोडान घालना फुडेंच ताजें एक्झिक्युशन सुरू जाता आनी तशेंच आमच्यांनी ताचें एक्झिक्युशन बंदूय करपा जायना. So we have no control over the regular GPIO when head block from the program start green flag or the program termination red button. ही regular GPIO when head blockaची एक disadvantage आसा. पूण आमी वन GPIOन जेन्ना रेग्युलर GPIO when head ब्लॉकाची कोडिंग अशें करतात तेन्ना ताचें एक्झिक्युशन जावपाचें स्टार्ट आनी स्टॉप आमच्यांनी डायरेक्टली प्रोग्राम स्टार्ट आनी स्टॉपाचो जो ग्रीन फ्लॅग आनी रेड बटन आसता तो वापरून करूं येता. ऑर वी कॅन यूज एनी अदर ट्रिगर्स बाय वीच द सेन्सिंग ऑफ द GPIO when head block equivalent code here can be controlled. So this is a useful advantage of one GPIO over a regular scratch GPIO's when head block. आणि एक बारीकशें म्हाका वन जीपीआयओचे लिमिटेशन दिसता आनी तें जावन आसा की आमचे स्टँडर्ड जे जीपीआयओ ब्लॉक असतात तातूंत आमकां सेट इन टू इनपूट मोड आसता. पूल हाय लो ऑर नॉट पूल तो ब्लॉक हांगासर मेळना आनी डायरेक्ट आमकां ही रीड डिजिटल पिन हो ब्लॉक वापरचो पडटा. तरी आसतना नो प्रॉब्लम, आमी फक्त इतलेंच सांबाळपा जाय. पयलेंच आमी ठरवचें की बाबा अमकी पिन आसा ताका आमी इनपूट डिवायसूच लायतले आनी अमके तरेचो इनपूट डिवायस लायतले आनी हे आमी मदीं मदीं चेंज करचें न्हू. आनी तशें जर कितें चेंज केलें तुमी हार्डवेअरान रिगार्डिंग दीस इनपूट एंड आउटपूट डिवायसीस जाल्यार अकॉर्डिंगली तुमी हांगा तुमच्या प्रोग्रामान चेंजीस करच्यो सो दॅट देर इज नो कॉन्फ्लिक्ट. इतलेंच मातशें तुमी केअर जर घेतलें जाल्यार दीस लिमिटेशन इज नॉट अ प्रॉब्लम. केन्ना केन्नाय तुमकां असो वेब सॉकेट कनेक्शन इज क्लोज म्हणून असो पॉपअप येऊ शकता. हाचो अर्थ की तुमचो जो वन जीपीआयचो जो सर्वर तुम्ही या टर्मिनल विंडोन सुरू केल्लो तो बंद पडला काय ताका कितें तरी इश्यू जाला म्हणून हो हांगासर येता. आनी असो पॉपअप आयल्या उपरांत तुमचो स्क्रॅच प्रोग्राम तुम्ही रन सुद्धा केलो जाल्यार तो रन जाता असो दिसतलो म्हणल्यार तुमचे जे आउटपुट आनी इनपूट डिवायसीस आसा तांचेर कांयच ऑपरेशन जावचें ना. तेन्ना कितें करचें, हो पॉपअप हांगासर बंद करचो आनी तुमचे ही जे टर्मिनल विंडो आहा तातून वचून तुम्ही दोनदा असे कंट्रोल सी मारचो म्हणजे कंट्रोल की प्रेस करून तुम्ही सी दामची. असे खूपदा केल्यार नो प्रॉब्लम. बेसिकली हे सर्वराचे जे प्रोसेस आशिल्ले प्रोग्राम जे आशिल्ले ते सगळं बंद करता. ताका लागून ही कंट्रोल सीचो उपयोग जाता. आणि एकदा हे जालें की S3R तो तुम्ही टाईप करून तुम्ही एंटर मारचो. एंटर मारल्या उपरांत तुमकां जर असो आउटपुट येयलो जाल्यार दिस शोज दॅट द वन जीपीआयओ सर्वर्स हॅव स्टार्टेड नॉर्मली. ते परत सारखे सुरू जाल्यात आणि आमच्यांनी आता परत आमचे स्क्रॅचान वचूं येता. पण हांगासर वचून तुम्ही जर होच प्रोग्राम परत चलोवंक ट्राय करशात जाल्यार तो ऑलरेडी डिस्कनेक्टेड आसा फ्रॉम द लास्ट सर्वर जो बंद पडलो तो, म्हणून हो प्रोग्राम तुमचो चलचो ना. बट देर इज नथिंग टू वरी. तुम्ही अजून जो कितें कोड बरयला यू आर नॉट गोइंग टू लूज इट. बट व्हेरी इम्पॉर्टंट वॉट यू नीड टू डू इज हांगासर तुमच्या प्रोजेक्टाक तुम्ही सारखे नाव दिवचे जे कितें नाव आसा तें आनी मागीर हांगा वचून तुम्ही फायल सेव्ह टू कॉम्प्युटर म्हणचे. हे केल्या उपरांत हांगा खाला दिसता तशें तुमचो हो जो स्क्रॅचाचो जो तुम्ही कोड बरयल्लो वन जीपीआयओन तो हांगासर डावनलोड जालो. हांगासर वचून तुमच्यांनी शो इन फोल्डर म्हणलें जाल्यार इट इज बाय डिफॉल्ट इट गोज इन टू द डावनलोड्स फोल्डर हो हांगासर दिसता. म्हणटच हो असो सेव्ह केल्या उपरांत तुमच्यांनी हांगा येवन राईट क्लिक मारून हांगासर डुप्लिकेट म्हणून येता आणि ही पोरणी जी खिडकी आसली ओल्ड विंडो यू कॅन क्लोज. म्हणटच हो आता परत फ्रेशली लोड जातलो आणि इट विल नाव कनेक्ट विथ द सर्वर्स वीच वी हॅव जस्ट रिस्टार्टेड. खंयसर हांगासर आमी जे सर्वर आता चालू केल्या तांकां हो कनेक्ट जावन हो वन जीपीआयओचो स्क्रॅच आता सुरू जातलो आणि तुमचो जो प्रोग्राम आशिल्लो तो तुमच्यांनी हांगासर फायल लोड फ्रॉम युअर कॉम्प्युटर ऑप्शन घेऊन तुमच्यांनी डाउनलोड फोल्डरान वचून तो परत चालू करूं येता. आसा बरें आशिल्लो तसो हा तुमचो प्रोग्राम. येस, सो नथिंग टू वरी. तसो मदीं जर तो वेब सॉकेट डिस्कनेक्टेड म्हणून एरर येयलो जाल्यार जस्ट फॉलो दीस 2-3 स्टेप्स एज आय शोड यू अँड यू कॅन गेट युअर प्रोग्राम बॅक. यू कॅन नॉट लूज एनी ऑफ युअर वर्क. लक्षांत दवरचें एट एनी गिवन पॉइंट इन टाइम खंयच्या वेळार तुमचे स्क्रॅच वन जीपीआयओचे एकूच विंडो ओपन आसचे.
एकापेक्षा जर चड असले देन देर कॅन बी अ कॉन्फ्लिक्ट, देर कॅन बी अ इश्यू. ताका लागून बाकीची सगळी बंद करची आणि एकूच खिडकी चालू दवरची इन विच यू विल डू युअर प्रोग्रामिंग. जेन्ना आमी 1 GPIO स्क्रॅच असे क्रोमियम ब्राउझरान वापरतात तेन्ना तुम्ही नोटीस करशात जाल्यार तुमच्या रास्पबेरी पायचे CPU युटिलायझेशन एकदम लो असता. इट इज मोस्टली इन सिंगल डिजिट्स. म्हणजे तेच जर आमी रेग्युलर स्क्रॅच घेऊन जर पळयले ताजे युटिलायझेशन ऑफ CPU गोज इन टू डबल डिजिट्स. इट गोज अप टू 40% इफ नॉट मोर. वेरेज आमी हे जर बंद केले आणि आमी जर फक्त 1 GPIO चे जर स्क्रॅच वापरता जाल्यार वी विल नोटीस की CPU युटिलायझेशन ड्रॉप्स डाऊन टू व्हेरी लो लेवल. हाका लागून आमचे प्रोजेक्ट जेन्ना कॉम्प्लेक्स जातले जसे की आमचे ऑटो फायर इंजिन सारखे फुल लोडेड मोडान जेन्ना काम करतले तेन्ना मोर देन आ रेग्युलर स्क्रॅच आमचे 1 GPIO चे स्क्रॅच जे आसा नवीन सोल्युशन जे आसा दिस विल बी व्हेरी युजफुल कित्याक ताजो स्वताचो डिफॉल्ट लोड CPU चेर कमी असता. एज अ रिझल्ट CPU चो फुल प्रोसेसिंग पॉवर आमच्या रोबोटिक्स प्रोजेक्टा खातीर आमकां अवेलेबल जाता. This is a huge advantage of 1 GPIO scratch versus the traditional scratch जे अजून आम्ही यूज करीत आयल्या पळय ते. दर पावटी हांगासर ह्या फोल्डरान भितर येवन ही इंडेक्स फायल ओपन करचे बदलेक फॉर युअर कन्व्हिनियन्स तुमच्यांनी हांगा क्रोमियम ब्राउझरान हो 1 GPIO चो जो प्रोग्राम आसा तो डायरेक्टली हांगासर बुकमार्क करून दवरूं येता सो दॅट तुम्ही हांगासर टर्मिनल विंडोन S3R कमांड सक्सेसफुली रन केल्या उपरांत तुमच्यांनी डायरेक्ट क्रोमियम ब्राउझर ओपन करून हांगासर येवन या बुकमार्काचेर क्लिक करून डायरेक्टली हांगासर 1 GPIO ओपन करूं येता. आणि एक बारीकशी गजाल लक्षात दवरची आम्ही रेग्युलर स्क्रॅचान जे GPIO ब्लॉक वापरून जे प्रोग्राम केल्ले आसात ते आमच्यांनी 1 GPIO ओपन करपाक ट्राय केली जाल्यार आमकां असो एरर येतलो आणि ते आमच्यांनी 1 GPIO वापरपाक जायना. म्हणटच तसले जर कितें प्रोग्राम आसा जाल्यार ते आमकां परत हांगा 1 GPIO घडचे पडटले. वी हॅव टू रायट देम अगेन युजिंग द 1 GPIO ब्लॉक्स. आणि तसेच द अदर वे अराउंड आम्ही जर 1 GPIO स्क्रॅचान जर ताजे GPIO ब्लॉक वापरून जर केले प्रोग्राम आसा आणि ते जर आम्ही आमच्या रेग्युलर स्क्रॅचान ओपन करपाक ट्राय केली जाल्यार तो बाबडो शेणटा आणि तो ट्राय करीत बसता ओपन करपाक त्या प्रोग्रामाक पण ताका जमना म्हणून मागीर आमकां ते स्क्रॅचाक फोर्सिबली बंद करचे पडटा. सो येस दिस इज अ लिटल इनकन्व्हिनियन्स की आमचे जे अजून मेरेनचे जे रेग्युलर स्क्रॅचाचे GPIO प्रोग्राम आसात ते आमच्यांनी डायरेक्टली 1 GPIO वापरपाक जायना आणि इन्स्टेड आमकां ते सगळे परत बरोवचे पडटले. म्हणजे आमकां आनी काय ऑप्शन ना म्हणटकीर आमी जाता तितले बेगीनच आमचे सगळे कोडिंग 1 GPIO केल्ले अदीक बरें. And now students, there is nothing stopping you from making your auto fire engine really an amazing one because now all these features which were not possible in standard Scratch ही आता आमकां पॉसिबल जाल्ली आसा. सो लेट्स गेट रोलिंग. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. तुमकां कसलोच प्रश्न डाऊट डिफिकल्टी आसली जाल्यार सगळ्यात पयलीं गुगल करात, युट्यूबाचेर व्हिडिओ पळयात. तरी जमना जाल्यार आमची व्हॉट्सएप हेल्पलायन जी आसा ताचेर तुमचो प्रश्न घालात. खंयचे एके भाशेन इंग्लिश, कोंकणी, हिंदीन नाल्यार मराठीन घालात. बरोवपाक त्रास जाता जाल्यार ऑडिओ नोट म्हणून घालात. बरें तर do not forget to subscribe to our channel, like this video and share it with others so that children in Goa's villages benefit from our program. देव बरें करूं.